जिल्ह्यात यंदा काही रेतीघाटावर लिलाव करण्यात आले तर काही रेतीघाटावर लिलाव झालेच नाही। त्यामुळे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात होताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात तस्करी होत असतानाही मात्र महसूल प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांची हिंमत वाढली आहे। अशातच जिल्हाधिकारी विकास मीना ऍक्शन मोडवर आले असून त्यांनी तांबा रेती घाटावर धाड मारून कारवाई केली। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि साठेबाजी विरोधात जिल्हाधिकारी विकास मीना यांनी ऍक्शन मोडवर येत स्वतः फील्डवर उतरून कारवाई केली। त्यांनी बाबुळगाव तालुक्यातील तांबा आणि वाटखेळ परिसरात अचानक धाड टाकून अवैध रेतीचा साठा आणि एक ट्रक जप्त केलाय। पाहणी दरम्यान संबंधित ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने रेतीचा साठा करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर महसूल विभागाने तातडीने कारवाई करीत अवैध साठा जप्त केलाय। तसेच रेती वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा एक ट्रक ताब्यात घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा दिलाय। तालुका स्तरावरील तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी नियंत्रण ठेवावे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान जप्त करण्यात आलेली रेती शासनाच्या घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देशित जिल्हाधिकाऱ्यांनी केले। यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबियांना घर बांधणीसाठी मदत होणार असून जप्त मालमत्तेचा समाज हितासाठी उपयोग होणार आहे। जिल्हा प्रशासनाने अवैध रेतीचे उत्खनन, वाहतूक आणि साठेबाजी विरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तिमत्वात कठोर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला।